नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता नवीन केवायसी करणे बंधनकारक आहे। आता नवीन केवायसी कशी करायची, आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जे पोर्टल आहे त्याच्यावर आता नवीन ऑप्शन आलेले आहेत। तर ती केवायसी कशी करायची याची A to Z माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, लाडकी बहिणीची नवीन ऑप्शन आलेली केवायसी कशी करायची व ती कोणासाठी आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीची केवायसी कशी करायची त्यासाठी तुम्हाला सर्च बारमध्ये लाडकी बहीण योजना सर्च करायचे आहे। त्यानंतर पहिलं ऑप्शन येईल मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस येईल। तर ज्यांच्या काही चुका झाल्या असतील ई केवायसी करताना त्यांच्यासाठी किंवा त्यांचे घटस्फोट झाले असतील त्यांच्यासाठी नवीन केवायसीची प्रक्रिया आहे। येथे क्लिक करा, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी आधार क्रमांकाची नवीन वेबसाईट, तिथं आधार क्रमांक टाका। लाभार्थीचा पूर्ण आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांना जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याला एक OTP जाईल, कॅप्चर टाकायचा आहे तुम्हाला। कॅप्चर जसे तसा फिल करा, खाली इन्स्ट्रक्शन रीड करा आणि मी सहमतला क्लिक करून खाली OTP पाठवायला क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवर, जो आधारला लिंक असेल तो OTP आलेला आहे मित्रांनो। आता मी OTP फिल करून घेतो। OTP फिल करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करा या बटनाला क्लिक करायचं आहे। मी OTP फिल करतोय आणि खाली सबमिट बटनाला क्लिक करतोय। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर नवीन इंटरफेस येईल। आता इथे विवाहित आणि अविवाहित असे दोन ऑप्शन आहेत। आता मी विवाहित लेडीजचं केवायसी करतोय म्हणून मी विवाहित क्लिक करतोय आणि ते करून झाल्यानंतर तीन ऑप्शन परत येतील। पती हयात आहेत का, एक ऑप्शन, पतीचे निधन झाले का, दोन ऑप्शन, आणि घटस्फोट झाले का, तीन ऑप्शन। आता मी पतीचे निधन झालेले त्यांची केवायसी करणार आहे म्हणून आता मी पतीचे निधन झाले या ऑप्शनला क्लिक करणार आणि त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। क्लिक करून झालंय मित्रांनो। आता नवीन इंटरफेस आला। इथं तुमच्या जातचा प्रवर्ग निवडा, तुम्ही ज्या कास्टचे असणार ते करून निवडून झाल्यानंतर खाली A आणि B असे दोन ऑप्शन असतील, त्या दोघांना तुम्हाला नाही करायचंय। हा हे करू नका, दोघं ऑप्शनला तुम्ही नाही करा। खाली आहे इन्स्ट्रक्शन, माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत मी अंगणवाडी बाईकडे जमा करणार आहे, याला क्लिक करा। आणि मी जर ही माहिती खोटी आढळली तर माझ्यावर कारवाई होईल, याला पण टिक करा। दोघांना टिक करून झाल्यानंतर खाली सबमिट करा या बटनाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे उत्तम प्रकारे तुमची पूर्ण केवायसी होणार आहे मित्रांनो। आणि जर काही तुम्हाला शंका असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा, आपण 100% तुमच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।